एव्हाना नेहाला अनिता, सोनिया, मधुरिमा दीदी आणि हेमू पांडेच्या प्लॅनबद्दल सर्व समजले होते. त्यामुळेच हेमू पांडे हा इतरांसोबत वेगळा आणि आपल्यासोबत वेगळा का वागत होता याची एक एक लिंक लागत जाते. त्या दोघांमध्ये घडलेल्या अनेक घटना नेहाला आठवू लागतात आणि ती मनातल्या मनात हसू लागते आणि आपण त्याच्यासोबत किती निर्दयीपणे वागलो त्याबद्दल स्वतःचा रागसुद्धा येतो. आता नेहाला जाणवू लागले की आपण सुद्धा हेमूचा विचार करायला लागलो आहोत. त्याच्या विचाराने तर तिची झोपसुद्धा उडाली होती. पण तरीही त्याला प्रतिसाद देण्याआधी आपण त्याचा स्वभाव, त्याचे विचार, त्याच्या आवडीनिवडी सर्व काही जाणून घेत स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ, जेणेकरून भविष्यात काय प्रॉब्लेम होणार नाही, असं नेहा मनाशी ठरवते. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना नेहाला आठवते त्या दिवशी घडलेल्या एका प्रकारामुळे हेमू तिच्यावर नाराज झालेला असतो. त्याची नाराजी दूर करण्यासाठी ती त्याच्या आवडत्या कलरचा ड्रेस घालून जायला निघते. तेवढ्यात मावशीच्या घरावर नजर ठेवण्यासाठी मधू दीदीने तिथे जे कार्यकर्ते ठेवले होते ते नेहाला भेटायला येतात आणि त्यांना नेहाची मदत हवी आहे असं सांगतात. त्यावर अनिता आणि सोनिया नेहाला बोलतात, तू त्यांच्यासोबत जा, तुला यायला उशीर होणार. आम्ही दोघी पुढे जातो आणि तुला उशीर होणार असल्याचे ऑफिसमध्ये सांगतो. ऑफिसमध्ये आल्यानंतर अनिता आणि सोनियाला दिसते की इथे अगोदरच हेमू त्यांची वाट बघत बसलेला दिसतो. कारण विचारले असता तो त्यांना सर्व काही सांगतो आणि काहीही करून तुम्हीच आता नेहाला प्रेमाचं ट्रेनिंग द्या, त्याशिवाय आमची गाडी सुरू होणार नाही. मी तिच्या नादानपणापुढे गुडघे टेकले आहेत, असं रडवेल्या चेहऱ्याने सांगत असतो. त्यावर त्या दोघी त्याला चिडवत पण आपण त्याला सर्व प्रकारची मदत करणार असल्याचं सांगतात. आता हेमू ऑफिसमध्ये नेहाची वाट बघत बसलेला असतो. त्या रिकाम्या वेळेत त्याला त्याच्या एका छोट्याशा गावातून इथपर्यंत पोचल्याचा सर्व प्रवास आठवू लागतो. तुम्हाला पण हेमूचा जीवन प्रवास जाणून घ्यायचा असेल तर या आधीचा भाग बघा. त्याचवेळी त्याला नेहा ऑफिसमध्ये येताना दिसते. ऑफिसमध्ये पोहोचताच नेहा आपल्याला उशीर का झाला हे सांगायला हेमूच्या केबिनमध्ये जात असते. नेहा आपल्या केबिनमध्ये येत असल्याचं बघून हेमू मुद्दाम फोनवर बोलण्याचं नाटक करू लागतो. पण हेमू केबिनमध्ये फोनवर बोलत असल्याचं पाहून नेहा नंतर येते असं हाताने खुणवून तिथून निघून जाऊ लागते. एवढ्यात हेमू तिला इशाऱ्यातच केबिनमध्ये बसायला सांगतो. तिथं बसून तिच्या कानावर हेमूचे बोलणे पडू लागते. हेमूच्या घरातले त्याच्यासाठी मुलगी बघत असल्याचे तिला समजते. आता मात्र नेहा मनोमन नाराज होते. आता नेहा पुढे काय करते ते बघूया. कथा इथून पुढे. फोनवर बोलून झाल्यावर हेमू पांडेने फोन बाजूला ठेवत नेहाकडे पाहत म्हटले, सॉरी मिस नेहा, तुम्हाला खूप वेळ विनाकारण बसवून घेतले. माझा पर्सनल कॉल आणि त्यातले बोलणे ऐकावे लागले. खूप बोर झालात ना तुम्ही? सो सॉरी नेहा मॅडम. मी काही तुम्हाला परका मानत नाही. आय मीन माझ्या कलिग आहात. रोज आपण सोबत असतो. मला काही फरक पडत नाही. अहो, कॉमन आणि पर्सनल या गोष्टी आपल्या मानण्यावर अवलंबून असते. आपल्यात एक बॉस आणि एक कलिग असे अंतर नसावे असे मी मानतो. म्हणून माझ्या खाजगी पर्सनल गोष्टी तुम्ही ऐकल्यात, त्या तुम्हाला समजल्या याचे मला काहीही वाटले नाहीये. तुम्ही असे काही मनात अजिबात आणू नका प्लीज. आणि मीच तर बसवून घेतले तुम्हाला, म्हणजे तर तुम्हाला यात काही गैर झाले असे वाटणे चूक असेल. त्यामुळे तुम्ही माझे पर्सनल बोलणे ऐकले याचे मला काही वाटले नाहीये आणि तुम्हाला काही वाटू देऊ नका नेहा मॅडम. अहो, माझ्या काय आणि तुमच्या काय, या अशा घटना लाईफमध्ये घडणारच आहेत.
तुम्हीच कल्पना करा, मी तरी किती दिवस घरच्यांना नाही म्हणत राहायचे. एक न एक दिन तो लग्नाच्या बोहल्यावर उभे राहावेच लागते सगळ्यांना. माझ्या बोलण्यावरून तर तुम्हाला माझ्या अपेक्षांची कल्पना आलीच असेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा माझ्यासाठी एखादी अनुरूप मुलगी सुचवू शकता बरं का. मी तर एक मित्र मानतो तुम्हाला. माझ्या सहवासात तुम्हाला मी कसा आहे हे आता बऱ्यापैकी जाणवले असेल. त्यामुळे माझी जीवनसाथी कशी असावी याची तुम्हाला पूर्ण कल्पना आली असेल. या कामी तुम्ही मला जरूर मदत करावी. बरे, हे जाऊ द्या. तुम्हाला आज पहिल्यांदा उशीर झालाय. काही विशेष काम होते का? सहज विचारतोय. तुम्ही सांगावे असा आग्रह नाही. आता तुम्ही आलात, प्लीज कॅरी ऑन युअर वर्क, नेहा सांगू लागले. तसे काही महत्त्वाचे नव्हते सर हे काम. माझ्या केअरटेकर मधुरिमा दीदी आहेत ना, त्यांचे कार्यकर्ते आले होते. त्यांच्यासोबत एका संस्थेत जाऊन काही मदत करायची होती. त्यासाठी मी सोबत यावे अशी त्यांची इच्छा होती, म्हणून जाऊन आले. हे ऐकून हेमू पांडे म्हणाले, ग्रेट वर्क. मधुरिमा दीदी सगळ्यांकडून असे लोकोपयोगी कार्य करवून घेतात. मिस नेहा, तुम्हाला याची आवड आहे याचा मला खूप आनंद झालाय. ठीक आहे, मी आता ऑफिस राऊंड मारून येतो. बाय, भेटू पुन्हा. नेहा स्वतःच्या खुर्चीत बसली, पण तिचे मन काही केल्या कामात लागत नव्हते. हेमू पांडेच्या फोनवरील बोलण्याचा ती विचार करत होती. खरंच का हेमू पांडे स्वतःसाठी वधू संशोधन मोहीम सुरू करणार आहेत? त्यांच्या घरच्या माणसांना घाई असणे चुकीचे कसे म्हणावे? नेहा मनालाच विचारू लागली. त्यांच्या लग्नाशी आपल्याला काय घेणे देणे? त्यांचा पर्सनल विषय. आपण दूरच राहिलेले बरे. त्यांच्या तुलनेत आपण खूपच सामान्य आहोत. ना रूप ना गण. त्यांच्या नजरेत मनात आपल्याला स्थान असू शकेल असे वाटणे म्हणजे दिवसा स्वप्न पाहण्यासारखे आहे. हेमू पांडेंनी त्यांच्या मामांना स्पष्ट सांगितले, तुम्ही पसंत करून ठेवा, मी येतोच. यातून काय समजून घ्यायचे ते समजून घ्यावे आपण. नेहा तशीच खुर्चीत बसून राहिली. आपले मन खूप हिरमसून गेले आहे असे तिला वाटत होते. एक वेगळीच उदासीनता मनावर दाटून आली आहे. का बरे असे वाटत असावे? तिला सेमिनारला जाताना हेमू पांडे तिला काय म्हणाले होते ते पुन्हा आठवले. मिस नेहा, यू आर लुकिंग चार्मिंग ब्युटिफुल. सोनिया आणि अनिता दोघींनी कशावरून म्हटले, नेहा, हेमू पांडे तुझ्यात इंटरेस्टेड आहे. बघ, विचार कर. आणि आज तर स्वतः हेमू पांडे त्यांच्या मामांना सांगत होते, तुम्ही पसंत करून ठेवा मुलगी. हे तर आपण स्वतःच्या कानाने ऐकलंय. नेहाने घड्याळात पाहिले. घरी जाण्याची वेळ झाली होती. निराश मनाने ती निघाली आणि तिच्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर हेमू पांडेचा नंबर दिसला. तिने कॉल रिसीव्ह केला. हेमू पांडे तिला म्हणत होते, मी ऑफिसच्या बाजूला कॅफेमध्ये आहे. तुझी वाट पाहतो आहे. विथ कॉफी तुझ्याशी बोलायचे आहे. येतेस ना डिअर नेहा? या जादूच्या शब्दांवर नेहाचा विश्वासच बसत नव्हता. ती म्हणून गेली, हो आलेच हा. नेहा निघाली. जाताना तिला वाटत होते ती एक सुंदर परी झाली आहे. आनंदाचे पंख लावून निघालेली अधीर परी तिच्या जिवलगाच्या पहिल्या भेटीला. अगदी आनंदी हवेत तरंगत निघाली. मनातून तिला देवाचे आभार मानायचे होते. देवा, हे स्वप्न प्रत्यक्षात खरे होऊ दे. माझा जिवलग माझा होऊ दे. त्याने बोलावे नि मी ऐकावे. त्याच्या सगळ्या शब्दांना माझा फक्त हो आणि होचाच गोड होकार असणार आहे. लिफ्टमध्ये जाताना नेहाच्या कानात हेमू पांडेचे शब्द नाजूक घंटीसारखे किणकिणत आहेत असे वाटत होते. किती वेगळे वाटावे असे हे शब्द. ओ माय गॉड, ती जणू तेच शब्द मनात पुन्हा पुन्हा पुटपटत होती. नेहा, मी ऑफिसच्या बाजूला कॅफेमध्ये आहे. तुझी वाट पाहतो आहे. विथ कॉफी आज तुझ्याशी बोलायचे आहे. येतेस ना डिअर नेहा? या जादूच्या शब्दांवर
नेहाचा विश्वासच बसत नव्हता. ऑफिसच्या बाहेर पडले की अगदी बाजूला हा छानसा कॅफे होता. पण बघा ना, तितके अंतर जाताना सुद्धा ते खूप दूर आहे असे नेहाला वाटत होते. दिल पर नहीं है काबू, तेरे लिए हो गया अब मेरा दिल बेकाबू, अशी शेरोशायरी आठवत होती नेहाला. ती कॅफेमध्ये आली. मंद प्रकाशातल्या कोपऱ्यात तिला तिचा जिवलग हेमू पांडे दिसला. चेहऱ्यावरची अधीरता, मनातली धडधड मोठ्या मुश्किलीने कंट्रोल करत ती त्या टेबलाजवळ आली. एक छोटासा टेबल, फक्त दोघांसाठीचा, समोरासमोर बसण्याचा, अगदी बिन अंतराचा. हे पाहून कुणास ठाऊक नेहाला मनात खुदकन हसू आले. हेमू पांडे देखील तिच्या येण्याची अगदी अधीरतेने वाट पाहत असावा. तिच्याशी फोनवर बोलताना त्याने ठरवले होते, आज तिला बोलवायचे. तिच्या मनात असेल तर येईल, नाहीतर पण आज जे होईल ते होईल आणि मनातले सारे सांगायचे आणि तिच्या मनातले सुद्धा विचारून घ्यायचे. होऊन काय होईल? ती आपल्याला नाही म्हणेल. त्याआधी तिच्यासमोर तिच्याशी बोलायला तर मिळणार आहे ना, कारण पहिल्यांदा तिच्यासोबत असताना मी तिचा बॉस नसेन, एक मित्र आणि मनातून तिच्याविषयी प्रेम वाटणारा तिचा प्रियकर. कल्पनेने हेमू मनातून फुलून आला होता. त्याच्या फोनला तिने दिलेला "हो आलेच हं" हा प्रतिसाद ऐकून हेमूला आनंदाच्या भरात नाचावे वाटत होते. नेहाच्या आवाजातले हे गोड शब्द ऐकण्यासाठीच तर तो आतुरलेला होता. पण हेमू आणि नेहात बॉस हेमकांत पांडे स्पीड ब्रेकर सारखा आडवा येत होता. एक मात्र छान झाले आज. नेहा आपल्या केबिनमध्ये बसलेली असताना मामांचा फोन आला आणि आपल्या परिवारातील मोठी माणसे पोरगा कधी लग्न करतो या धास्तीने मागे लागलेत. त्यात आपण मामाला दिलेले उत्तर, हो मामा, तुम्ही करून ठेवा पसंत मुलगी, मी येतो तिकडे. हे ऐकून नेहा परेशान झाली असेल तर बेस्टच. कदाचित त्यामुळे तर बाईसाहेब म्हणून गेल्या वाटते. आलेच हं. हेमूला हे आठवले आणि तो मनोमन खुश झाला. आपल्यासमोर नेहा येऊन बसली आहे हे त्याला स्वप्नवत वाटत होते. तो तिच्याकडे पाहत होता. गोड हसऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहत तिने विचारले, सर, विशेष काय काम आहे? मला इकडे बोलवून घेतले? नेहा, मी फोनवर तुला नेहा डिअर म्हटले, लक्षात नाहीये का हे शब्द? इथे मी मित्र आहे तुझा. फक्त हेमू हेमू असे बोलणार असशील तरच बसू इथे, नाहीतर हा, मी चाललो. खूप काम पडलंय मला ऑफिसमध्ये. खाली मान घालून करत बसेन. त्याची फायरिंग थांबवत नेहा म्हणाली, अरे बापरे, इतका राग, वैताग, चिडचिड? कूल बाबा कूल. नेहाने तिच्या नाजूक हात पुढे करत म्हणले, हेमू, आज से अभी से अपनी दोस्ती एकदम पक्की. पुलासारखा नाजूक हात, लांब सडक नाजूक बोटे. नेहाचा हात हेमूने हातात घेतला. तिचा झालेला हा पहिला जादूभरा स्पर्श त्याच्या शरीराला गोड गुदगुल्या करीत आहे असे वाटत होते. तिचा नाजूक हात हलकेच दाबत तो म्हणाला, नेहा, दोस्ती नाहीये फक्त, त्याही पलीकडचे नाते आहे आपले, जे माझ्या मनात कधीपासूनचे आहे. अधिक उशीर झाला तर आजची ही सोनेरी संधी पण जाईल माझ्या हातून, म्हणून तुला आज बोलवले आहे. नेहा, आय लव्ह यू सो मच लव्ह यू. माझ्या प्रेमाचा तू स्वीकार करावास. तू खूप आवडतेस मला. हेमूच्या हातात असलेला हात नेहाने सोडवून न घेता तो तसाच ठेवत त्याच्याकडे पाहिले. तिच्या टपोऱ्या डोळ्यातल्या नजरेत हेमूला तिच्या मनातले प्रेम दिसले. ते जाणवले. तो म्हणाला, नेहा, तुझ्या डोळ्यात मी वाचले. काही न बोलता तू सांगितले, तरी पण तुझ्या शब्दातून मला ऐकायचे आहे. सांग नेहा. नेहा फक्त लाजून पाहत होती. तिला बोलायचे होते, सांगायचे होते, पण
तिच्या मनात इतकी धडधड सुरू झाली होती की आनंदाच्या भरात तिला जणू शब्दच फुटेनासे झाले होते. हेमू पांडेचे दोन्ही हात स्वतःच्या हातावर घेत ती म्हणाली, "लव्ह यू हेमू." "यस, आय लव्ह यू." हेमू म्हणाला, "काय करू?" इतके दिवस धीरच होत नव्हता आणि आज शब्द पण सुचत नव्हते. किती सोपी गोष्ट, पण माझ्या लाजऱ्या मनाने किती अवघड करून ठेवली होती. हेमू म्हणाला, "नेहा, आता या क्षणापासून तू आणि मी एकमेकांसाठीचे साथीदार झालो आहोत. तुझ्याशिवाय मी नाही आणि माझ्याविना तू नसावीस. मी आज पहिल्याच भेटीत तुला प्रपोज करतोय. नेहा, कायमची माझी होशील का? तुझ्याशीच लग्न व्हावे ही माझी इच्छा आहे. तू आज माझ्या प्रेमाचा स्वीकार केला आहेस आणि या विनंतीचा तू आजच अंतिम निर्णय सांगावा असे मी मुळीच म्हणणार नाहीये. फक्त तुझा निर्णय लवकर सांग. मग तो काही असो, मला मान्य असेल. तू आज माझ्या मामांचा आलेला फोन ऐकला आहेस. ते सगळे थांबवले पाहिजे मला. तुला अगदी झटपट लग्न करावे लागेल. घरच्यांना माहिती नाही, मग कसे? असा विचार अजिबात नको करू. तशी घाई नाहीये. चांगले 6 महिने, वाटल्यास 1 वर्षाचा वेळ घेऊ अजून. काही प्रॉब्लेम नाहीये मला. आपण एकमेकांना जाणून घेऊ, समजून घेऊ, खूप प्रेम करू, एन्जॉय करू, मगच लग्न करूया. आणि हो, त्याआधी तुझ्या आणि माझ्या घरच्यांची परवानगी पण घ्यायची आहे. सर्वांच्या सहमतीने आणि अगदी आनंदाने आपले लग्न झाले पाहिजे. कारण दोन्ही तो एक आनंदाचा आणि सोन्यासारखा क्षण असेल. कुणीही नाराज असता कामा नये." हेमू 1 मिनिटही न थांबता सारखा बोलतच आहे हे पाहून नेहाने हातात पाण्याचा ग्लास घेत त्याच्या समोर धरत म्हटले, "काय हे? वाघ मागे लागल्यासारखं काय? थांबायचे नाव नाही. मला सगळे समजले आणि नीट कळाले आहे. हेमू, तू म्हणशील तसेच होईल. नेहाला तुझी जिवलग प्रेयसी साथी होणे तर आवडलेच आहे. तुझे लग्नाचे प्रपोजल सध्या तरी पेंडिंग ठेवूया. खूप घाईने निर्णय नको घेऊया. एक सांगते, मी तुझी राणी होण्यास आनंदाने तयार आहे. लग्न होण्यापर्यंतच्या काळात आपण एकमेकांच्या प्रेमाचा, सहवासाचा आनंद घेत राहू. चालेल ना रे हेमू?" हेमू काहीच न बोलता फक्त तिच्याकडे पाहत राहिला. "नेहा, एक जोराचा चिमटा काढ बरे माझ्या हाताला." "हे एवढं सगळं तुला बोलता येतं? मला खरंच वाटत नाही अजून. प्लीज." त्याने हात पुढे केला. हेमूच्या हातावर आपले ओठ टेकवत नेहा म्हणाली, "अरे, मी माणूसच आहे, दगड नाही. या भावना बोलून दाखवणे जमले नाही म्हणून तुझ्याविषयी वाटणारी भावना प्रेम नाही, असं थोडेच आहे." हेमू, नेहाच्या ओठाच्या गुलाब पाकळ्या, त्यातील थरथर, तो मृदू मुलायम स्पर्श. हेमू निःशब्द होऊन गेलेला होता. वर करणे वृक्ष आहे असे वाटणारी ही नेहा अशी हळव्या मनाची, रोमॅन्टिक भावना असणारी आहे, खरेच वाटत नाही. माणसाचे वरवरचे रूप आणि त्याचे अंतरंग काहीच मेळ नसतो. जणू याचीच अनुभूती हेमू पांडेला नेहाच्या या प्रेमाच्या प्रतिसादावरून येत होती. "नेहा, आजचा हा दिवस, तुझी भेट कधीच विसरणार नाही मी. तुझ्या माझ्या आयुष्यात येणार आहेस, बस मन भरून पावलो मी. अशी सोबत कर, आधार दे तुझ्या प्रेमाचा." नेहा म्हणाली, "हेमू, तू सुद्धा मला असंच आयुष्यभर तुझ्या प्रेमात बांधून ठेवावेस." भावनांचा आवेग थोडा कमी झाला, आनंदाचा भर ओसरून गेलाय हे जाणवून नेहा म्हणाली, "हेमू, आपले लग्न होईपर्यंत ऑफिसमध्ये कामाच्या वेळात आपण फक्त सहकारी असणार आहोत. तिथे आपल्या या भावना व्यक्त करताना कंट्रोल करायचा, त्याचे प्रदर्शन नको. ऑफिसच्या बाहेर मग काही बंधन नाही. मी तुझीच, तुझ्यासाठीच असेल, तुझी प्रिय नेहा." तिचे ऐकून घेत हेमू म्हणाला, "नेहा, असेच होईल. मी काळजी घेऊनच वागेन. आता आपल्याला एक करावे लागेल. उद्या मी तुम्हाला म्हणजे
अनिता, सोनिया दीदी आणि अशा तिघींना रात्री हॉटेलमध्ये पार्टी देईन आणि तुम्ही तिघींना यायचे आणि मग त्या दोघींना मी आपल्या प्रेमाच्या गोष्टीचे सरप्राईज गिफ्ट देणार आहे. म्हणजे आपल्या भेटीला त्यांचा ग्रीन सिग्नल मिळेल आणि मुळात त्यांच्यासाठी आज तू मला दिलेला होकार, त्यासाठी ही गोष्ट खूप आनंदाची आहे. हे ऐकून नेहा म्हणाली, त्यांना काय हेच हवे होते? इतके दिवस मी फक्त ऐकून घ्यायची तर किती चिडत होत्या माझ्यावर. जणू काही मी त्यांच्या हेमूवर अन्याय करत होते. आता काय बाबा, तू खुश, त्या दोघी खुश, आणि तुला नाही झाली का ग खुशी आमचा आनंद पाहून? नेहा हसून म्हणाले, गंमत केली रे राजा तुझी. मी तर खूप म्हणजे खूप खुश आहे. फक्त आता घरी गेल्यावर ते उद्या रात्रीच्या पार्टीपर्यंत मी काही झालंच नाही आहे असे दाखवत राहायचे. कठीणच आहे, तरी कंट्रोल करीन मी. तू नको काळजी करू. आता निघूया. त्या दोघी म्हणतील, कुठे गेली ही नेहा? उशीर नको. एकमेकांचा हात हातात घेत हेमू आणि नेहा बाहेर पडले. बाहेर मस्त चांदणे पडलेले होते. गार वारा. मन प्रसन्न होऊन गेले. हेमूने नेहाला घरासमोर सोडले. तो पुढे निघाला. नेहा आनंदाने भरल्या मनाने घरात शिरली. सोनिया अनिता आलेल्या होत्या. नेहाचा चेहरा नेहमीसारखा निर्विकार आणि कोरडा दिसला. नेहा मात्र मनातल्या मनात हसून म्हणत होती, दिल को देखो, चेहरा ना देखो. अनिता, सोनिया आणि नेहा रोजच्या प्रमाणेच ऑफिससाठी म्हणून बाहेर पडल्या आणि गेटच्या बाहेर आल्यावर त्यांना हेमू पांडे उभा आहे असे दिसले. अनिता म्हणाली, सोनिया जरा बघ बरे, आपल्याला समोर उभा दिसतो आहे तो आपला हेमू पांडेच आहे ना ग? सोनिया म्हणाले, मी सांगितलं असते ग, पण काय करू, मेरी दूर की नजर जरा कम हो गई है आजकल. असे करूया, जरा या नेहालाच सांगूया. नेहा बघ आणि सांग तरी कोण आहे तो? तो पलीकडे उभा असलेला इसम. त्या दोघींची मस्करी नेहाला कळत होती, पण ती एक शब्द न बोलता ऐकत राहिली. शेवटी अनिता म्हणाली, ए नेहा बेबी, जा, तुझ्यासाठीच थांबलाय वाटतं तो. आम्ही येतो नंतर, तू जा. त्याचे बरोबर. तरीही नेहाने काहीच उत्तर दिले नाही. जणू तिचा काही संबंधच नव्हता. मग शेवटी तिघीजणी रस्ता क्रॉस करून गेल्या आणि त्याच्या समोर उभ्या राहिल्या. सोनिया म्हणाले, क्या रे बाबू, नेमका कोणासाठी थांबला आहेस तू? नेहासाठी थांबला असशील तर आम्ही दोघी आधी कटतो इथून. मागून तुम्ही दोघं या मिळून. आम्ही उगीच कबाब में हड्डी नको. हे सगळं ऐकून घेतल्यावर हेमू त्यांना म्हणाला, अनिता आणि सोनिया दीदी, मी तुम्हा दोघींना आणि माझ्या या कलिगला नेहाला आज डिनर पार्टीसाठी इन्व्हाइट करायला आलोय. समोरच्या फेमस हॉटेलकडे हेमू बोट दाखवत म्हणाला, आज रात्री 9 वाजता आपण या शानदार हॉटेलमध्ये भेटूया. सोनियाने विचारले, का रे बाबा, न मागता पार्टी? इतके स्पेशल कारण काय, सांग तरी आम्हाला. नाही दीदी, पार्टीला आल्यावर डिनर घेता घेता मी ते कारण शेअर करणार आहे. तोपर्यंत सस्पेन्स. चला भेटूया रात्री 9 वाजता. असे बोलून हेमू पुढे निघून गेला. कशासाठी असेल बाबा ही पार्टी? असा आश्चर्य वाटल्याचा भाव नेहाच्याही चेहऱ्यावर दिसतो आहे. हे पाहून सोनिया अनिता म्हणाला, काय कारण असेल पार्टीचे? उगीच्या उगीच पार्टी देणारा वेडा नाही आहे हा हेमू. ए नेहा, तुझ्याजवळ काही बोललाय का ग तुझा हा हिरो? नेहा पटकन म्हणाली, काय अनिता, तुला तर माहिती आहे चांगलं, हेमू आणि माझ्याशी बोलणार शक्यच नाही. मला वाटते बहुधा मी बोलत नाही, त्याच्याशी अजिबात बोलत नाही अशी तक्रारच करायची असणार. दुसरे काय कारण असणार? सोनिया म्हणाली, ए नेहा, काही पण बोलू नको यार. नक्की काहीतरी कारण असणार, किंवा आम्हाला मस्का लावायचा असेल तुझ्यासाठी. खरंच हे कारण असू शकते बरं का पार्टीचे. अनिता म्हणाली, ए नेहा, हो म्हण ना या गरीब पोराला. त्याच्या प्रेमाला स्वीकार. फार छान आणि गुणी लेकरू आहे ग हा हेमू पांडे. इतका असा अंत नको पाहूत आता त्याचा. अनिता आणि सोनियाचे हे बोलणे ऐकून नेहा मनातल्या मनात हसत होती.
मोठ्या प्रयत्नाने तिने तिच्या मनावर कंट्रोल ठेवला होता. आपला चेहरा अधिकच निर्विकार आणि कोरडा ठेवत ती दोघींची बोलणी ऐकत आहोत असे दाखवू लागली. शेवटी सोनिया म्हणाली, अशा हवेत गोळ्या काय झाडायच्या उगीच. डिनरला गेल्यावर समजेलच की. आणि तिघीजणी ऑफिसला पोहोचल्या. नेहाचे आज कामामध्ये बिलकुल लक्ष लागत नव्हते आणि एकमेकांच्या समोर बसणे नको, निदान आज तरी, असे ठरवून हेमू ऑफिस सिस्टीम चेकिंग निमित्त काढून लगेच बाहेर पडला होता. नेहाच्या मनात विचार येत होते, हेमू आज सोनिया आणि अनिताला सांगणार, मग हे तिघे मिळून मधुरिमा दीदीला सांगणार. दीदीकडून ही बातमी लगेच मावशी आणि काकांना समजणार. पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.